नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्विच केस स्टेटमेंटबद्दल जाणून घेतलं होतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फॉर लूप, व्हाईल लूप बेसिकली लूप्सबद्दल जाणून घेऊया. ओके. तर लूप्स काय असतात मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी मी माझं इथे फोल्डर ओपन करतो जे काही जावास्क्रिप्ट ट्युटोरियलचं आहे आणि त्याला मी ओपन विथ कोड करतो आणि मी तुम्हाला सांगतो लूप्स काय असतात. LOOPS लूप्स म्हणजे लूप्स आपल्याला ते काम करायला मदत करतात, जे काम आपल्याला रिपीटेडली करायचं आहे. ओके. जसं की मी तुम्हाला सांगतो प्रोग्राम अंडरस्कोर 7.js. ओके. ही एक फाईल मी इथे बनवली आणि या फाईलला मी index.html मध्ये लिंक करून घेतो. ठीक आहे. जेणेकरून काय होईल आपल्याला जे काही आपण स्क्रिप्टमध्ये लिहू ते आपल्याला इथे बघता येईल. ठीक आहे. तर मी इथे म्हणतो प्रोग्राम 7.js आणि मी इथे येऊन काय म्हणतो, मी क्लोज करतो याला. ठीक आहे. आणि इथे येऊन मी म्हणतो log console.log आणि मी इथे म्हणतो वेलकम टू द जावास्क्रिप्ट लूप्स ट्युटोरियल. ठीक आहे. आता लूप्स आपल्याकडे भरपूर आहेत. डू व्हाईल, फॉर लूप, फॉर इन. ठीक आहे. तर हे आपल्याकडे लूप्स आहेत आणि हे जे लूप्स आहेत, त्या लूप्सच्या मदतीने आपण काय करतो, एकच काम रिपीटेडली परफॉर्म करू शकतो. ओके. तर मी इथे तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो फॉर लूपबद्दल. फॉर लूप. ठीक आहे. फॉर लूपचा वापर करून आपण काय करू शकतो, एक काम रिपीटेडली करू शकतो. ठीक आहे. आणि आता फॉर लूपचा सिंटॅक्स आपल्याला जाणून घेणं इथं गरजेचं आहे. ठीक आहे. फॉर लूपचा आता इथे आपण सिंटॅक्स बघू. तर फॉर लूपसाठी मी इथे म्हणेल फॉर कीवर्ड, फॉर आणि इथे मला इमिट बघायला मिळते. फॉर लूपचे जे काही व्हीएस कोड मला इमिट प्रोव्हाईड करते, ते इमिट मला इथं बघायला मिळते. मी इथे जसं एंटर हिट करेल, तसं मला पूर्णच्या पूर्ण इथे फॉर लूप बघायला मिळेल. आता मी इथे इंडेक्स व्हेरिएबलला नामकरण काही पण देऊ शकतो, रिनेम करू शकतो, जसं की आय. ठीक आहे. तर मी इथे इंडेक्सला कंट्रोल डी करेल. कंट्रोल डी मुळे होईल काय, सोर्स कोडमध्ये इंडेक्स नावाशी रिलेटेड जेवढे व्हेरिएबल्स असतील ते मी रिनेम करू शकेल ॲट द सेम टाईम. ठीक आहे. तर मी इथे आय म्हणलं तर इथे आय आले, जसं की तुम्हाला इथे दिसतंय. ओके. सध्या तुम्ही मनामध्ये कोणती शंका न बाळगता इथे कन्सोल डॉट लॉग करा. कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे. आणि इथे आयला प्रिंट करा. आय. ओके. तर आपला हा 8-9 लाईनीचा कोड आहे. मी इथे थोडा ह्याला अजून छोटंसं करतो आणि इथे मी काय करतो, गो लाईव्हवरती क्लिक करतो. आता गो लाईव्ह जर तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही जर सुरुवातीपासून ही जी प्लेलिस्ट आहे ह्याला जर ॲक्सेस केलं नसेल, तर तुम्हाला गो लाईव्ह काय आहे ते माहिती नसेल. तर गो लाईव्ह काय करतं, आपला जो सोर्स कोड आहे, जे index.html फाईल आहे त्याला वेबसाईटमध्ये ओपन करते. जेणेकरून काय होईल, आपल्याला लाईव्हमध्ये जे काही आपण वेबसाईटमध्ये चेंजेस करू ते बघायला मिळतील. दॅट्स अबाउट इट. ठीक आहे. तर इथे गो लाईव्हवरती आपलं हे ओपन झालं. मी इथे काय करेल, कंट्रोल शिफ्ट जे करेल. ठीक आहे. कंट्रोल शिफ्ट जे केल्यानंतर इथे मी रिलोड करेल. ओके. आता इथे तुम्ही बघू शकता वेलकम टू जावास्क्रिप्ट लूप्स ट्युटोरियल म्हणून आलं आणि इथे मला एक रेफरन्स एरर बघायला मिळतो प्रोग्राम 7JS मध्ये. तर मी बघतो इथे ॲक्चुअली काय प्रॉब्लेम आलाय, तर array डॉट लेंथ. ओके. तर हे जे array डॉट लेंथ आहे, मी ह्याला 10 करतो. आता बघू आपण. तर इथे तुम्ही बघू शकता 0, 1, 2, 3, 4 ते 9 पर्यंत आपल्याला प्रोग्राम 7JS मधून आपल्याला हे प्रिंट झालेलं बघायला मिळतंय. आता मी तुम्हाला म्हणेल, की हे इथे जे काही प्रिंट झाले ते आपल्या फॉर लूपमुळं प्रिंट झाले. कुणामुळं? फॉर लूपमुळं. ओके. तर तुम्ही म्हणाल, की अच्छा अशा पद्धतीने आपण एकच काम रिपीटेडली करू शकतो का? हो. जर मला 1 ते 10 प्रिंट करायचं असेल तर तुम्हाला इथे i इज इक्वल टू 1 घ्यावं लागेल. i इज लेस दॅन इज इक्वल टू तुम्हाला घ्यावं लागेल आणि i प्लस प्लस कन्सोल डॉट लॉग आय घ्यावं लागेल. ठीक आहे. आता इथे हा सिम्बॉल लोगो का येतोय? तुमच्या मनात प्रश्न पडला असेल तर ही मी सेटिंग्स काही करून ठेवल्यात. फॉन्ट साइन लिग्रेचर असं काहीतरी नाव आहे त्याचं. फॉन्ट लिग्रेचर. मी ह्याच्यात आत्ता नाही जाणार. ठीक आहे. दुसऱ्या कोणत्यातरी मी व्हिडिओमध्ये ह्याच्याबद्दल सांगेन. लिगेचर्स आय थिंक हेच आहे ते एडिटिंग. हां. तर हेच आहे. तर फॉन्ट लिगेचर्सला मी ट्रू केलं. ठीक आहे. तुम्ही पण ट्रू करा.
जेणेकरून तुम्हाला हा इफेक्ट बघायला मिळेल. मी जर ट्रिपल इक्वल टू दिलं तर ते काहीशा अशा पद्धतीने दिसतं. डबल इक्वल टू दिलं तर ते वेगळ्या पद्धतीने दिसतं. ठीक आहे. एवढं समजलं तुम्हाला. फॉर इनिशियलाइज केलं सगळ्यात आधी आपण व्हेरिएबल. ठीक आहे. लक्षात घ्या, आपण काय केलं सगळ्यात आधी व्हेरिएबलला इनिशियलाइज केलं. आय इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर आपण इथे दिली कंडिशन. काय दिली आपण? कंडिशन. आणि त्याच्यानंतर आपण दिलं इन्क्रिमेंट, डिक्रिमेंट. एकने वाढवलं, एकने आपण कमी पण करू शकतो. आणि त्याच्यानंतर फॉर लूप जे आहे त्याच्या बॉडीमध्ये आपल्याला जो कोड एक्झिक्यूट करायचा, जितके वेळेस एक्झिक्यूट करायचा तो कोड फक्त एकदा आपण इथे टाइप केला. आय रिपीट, एकदा फक्त. आणि तो ही कंडिशन फॉल्स होईपर्यंत चालतच राहिला. मी इथे ह्याला रिलोड करेल तर तुम्ही इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत हे इथे आले. मी इथे माझ्या मेसेज पण प्रिंट करू शकत होतो. मी म्हणलं सबस्क्राईब टू माय चॅनल. ठीक आहे. सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि मला माहिती आहे तुम्ही सबस्क्राईब करूनच ठेवलं असेल. तर इथे तुम्ही बघू शकता सबस्क्राईब टू माय चॅनल म्हणून आलंय आणि ते पण 10 वेळेस. ओके. तर अशा पद्धतीने आपण प्रिंट करू शकतो. मी असं पण म्हणू शकतो इथे आय प्लस आणि तुम्हाला मग इथे बघायला मिळेल 1 सबस्क्राईब टू माय चॅनल, 2 सबस्क्राईब टू माय चॅनल. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे रिपीटेडली बघायला मिळेल. तर मी इथे तुमच्यासाठी एकदा कमेंट करतो ह्याला आणि इथे एक सिंटॅक्स लिहितो मस्तपैकी तुम्हाला समजेल असा. तर स्क्रिप्टचा सिंटॅक्स खालील प्रमाणे आहे. ठीक आहे. तर मी इथे म्हणतो फॉर इनिशियलाइज करा, सेमिकोलॉन, कंडिशन द्या. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर डायनॅमिक कॉम्प्रेसर नोड हे कुठून आलं? कंडिशन द्या आणि त्याच्यानंतर आपण इथे काय म्हणू? इन्क्रिमेंटचं स्पेलिंग बरोबर असेल आणि चुकीचं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगाल. अशी मी शाश्वती बाळगतो. आणि डिक्रिमेंट करा. आणि इथे तुम्ही फॉर लूप बॉडी लिहू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा आपला सिंटॅक्स आहे आणि मी इथलं एक हे जे आहे त्याला काढतो. ओके. तर अशा पद्धतीने आपलं सिंटॅक्स आहे. जर तुम्हाला अजून एका भाषेमधून सिंटॅक्स मी दाखवला तर तो काहीसा असा असेल. तर इथे आपण सगळ्यात आधी करू इनिशियलाइज. त्याच्यानंतर देऊ आपण इथे कंडिशन आणि इथे करू आपण इन्क्रिमेंट इथे करू आणि इथे लूपची बॉडी. ठीक आहे. बॉडी ऑफ द लूप. युअर कोड गोज हिअर. ठीक आहे. कशा अशा पद्धतीने HERE. ठीक आहे. तर हा हे सिंटॅक्स आपला फॉर लूपचा आणि हा पण आहे आपला फॉर लूपचा सिंटॅक्स. इथे मी एक स्टार लावतो. ओके. आणि दॅट्स इट. एवढंच आहे फॉर लूप. जास्त काही क्रेझी थिंग नाही आहे ह्याच्यामध्ये. आता मी तुम्हाला अजून एकदा फॉर लूप घेऊन दाखवतो. हा आपला फॉर लूप आणि ह्यावेळेस मी तुम्हाला 1 ते 10 मधली समसंख्या प्रिंट करून दाखवेल. ओके. तर मी इथे म्हणलं लेट आय जे तुमचं नाव किंवा भारताचं नाव कुणाचं पण नाव तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आय इज इक्वल टू हे आणि मी म्हणलं 1 ते 10. ओके. आणि मी म्हणलं आय प्लस प्लस आणि मी इथे म्हणलं की मला काय करायचं आहे, जर इफ एल्स स्टेटमेंट मी तुम्हाला शिकवले. कुठे शिकवले तुम्ही म्हणाल? तर मी तुम्हाला इफ एल्स स्टेटमेंट इथे शिकवले व्हिडिओ नंबर 7 मध्ये. तर मी इथे काय म्हणेल, जर आय मॉड 2 इक्वल टू 0 असेल, 0 असेल, तर काय करा, LOG लोक करा, प्रिंट करा कुणाला? आयला. ओके. तर इथे आपली इव्हन नंबर्स जे आहे प्रिंट होतील. आता इथे बघा. ठीक आहे. इथे बघा. कुठेच बघू नका तुम्ही. 20 ते 26 लाईनमध्ये जो कोड लिहिलाय तिथे बघा तुम्ही. ओके. तर इथे आहे आपलं फॉर कीवर्ड. पॅरेंथेसिस ओपन झालेला आहे. नंतर आहे लेट. आता इथे लेट का केला आपण? कारण वरती आपण कुठे लेट आय करून नाही ठेवलं त्याच्यामुळे. मी जर इथलं हे लेट काढलं तर मला असं करून ठेवावं लागेल. ठीक आहे.
इथे मी रिलोड करून दाखवतो तुम्हाला, तरी आपल्याकडे समसंख्या ज्या आहेत त्या येत आहेत. ओके. तर दोन्हीपैकी कोणती पण गोष्ट तुम्ही करू शकता. मी हिला कमेंट आउट करतो आणि इथे लेट म्हणतो. लेट आय इज इक्वल टू 0. ओके. इनिशियलाइज झालं 0. त्याच्यानंतर आपण म्हणलो, की आय इज लेस दॅन 10. आय इज लेस दॅन 10 आणि आय प्लस प्लस. मग फॉर लूप काय करेल? फॉर लूप काय करेल? लेट आय इज इक्वल टू 0. ओके 0. कन्सोल डॉट लॉग आय. ठीक आहे. मी फक्त फॉर लूपला तुम्हाला डीपमध्ये जाऊन शिकवणार आहे. कारण पुढे जे व्हाईल लूप आहे, डू व्हाईल लूप आहे, फॉर इन आहे. तर हे जे लूप आहेत ते तुम्हाला समजायला सोपं जाईल जर तुम्ही इथे लक्ष दिलं तर. ओके. तर जेव्हा आय इज इक्वल टू 0 असेल, लगेच काय होईल? लगेच आय 0 प्रिंट होईल. बघू आपण होतंय का? प्रिंट झालं. ओके. त्याच्यानंतर आता आयची व्हॅल्यू काय होईल? इन्क्रिमेंट होईल. सगळ्यात आधी ते काय करेल? आय 0 झालं. त्याने इथे कंडिशनला आलं. तो त्याने चेक केलं आय लेस दॅन 0 आहे का? 0 लेस दॅन 10 आहे का? हो आहे. तर मग काय करा? प्रिंट करा. ओके. त्याच्यानंतर आता काय करा? इन्क्रिमेंट करा. आता आयची व्हॅल्यू झाली 1. तर मग त्याने चेक केलं 1 हे छोटं आहे का 10 पेक्षा? सांगा तुम्ही आहे का? हो आहे. असेल तर काय करा? प्रिंट करा लगेच. तर याने इथे प्रिंट केलं. इथे बघा 1, 2, 3 आणि सेम असंच 2 जर 10 पेक्षा 0 आहे का? असेल तर लगेच काय करा? प्रिंट करा. त्याच्यानंतर इन्क्रिमेंट करा. 3 10 पेक्षा 0 सॉरी 3 10 पेक्षा लहान आहे का? असेल तर प्रिंट करा. लगेच त्याला इन्क्रिमेंट करा. त्याची व्हॅल्यू झाली आता वाढून आय प्लस प्लस 4. 4 हे 10 पेक्षा कमी आहे का? हो आहे. तर लगेच त्याला काय करा? प्रिंट आणि प्रिंट केल्यानंतर त्याला इन्क्रिमेंट करा. मग असं होऊन काय होईल? एक पॉइंट असा येईल जेव्हा आयची व्हॅल्यू 10 असेल. किती असेल? 10, 10 असेल. ओके. तर 10चं प्लस प्लस होऊन काय होईल? 11. 11 हे 10 पेक्षा छोटं आहे का? नाही. मग हा काय करेल? डायरेक्ट या लूपच्या बाहेर येईल. इथे बाहेर आलो रे लूपच्या. ओके. असं कोण म्हणते? असं जावास्क्रिप्ट म्हणत आहे. स्क्रिप्ट म्हणत आहे. ओके. तर जेव्हा ही कंडिशन फाल्स होईल, तेव्हा हे डायरेक्टली बाहेर येईल या लूपच्या. ओके. आणि इथे तुम्ही बघू शकता फक्त 9 पर्यंत आलं. म्हणजे जेव्हा हे 8 होतं आय आणि ते इन्क्रिमेंट झालं 9 मध्ये, तेव्हा त्याने इथं बघितलं आय हे 10 पेक्षा छोटं आहे का? 9 हे 10 पेक्षा छोटा आहे का? आहे. पण जेव्हा 9 ची व्हॅल्यू 10 झाली, 10 हे आय पेक्षा छोटा आहे का? म्हणजे 10 हे छोटं आहे का 10 पेक्षा? तर नाहीये. तर हे फाल्स झालं आणि ह्याने फक्त 9 प्रिंट करून हा बाहेर आला. जर मला 10 पर्यंत प्रिंट करायचं होतं, तर मी लेस दॅन लेस दॅन इक्वल टू केल्यानंतर इथे आपल्याला 10 पर्यंत बघायला मिळतं. ओके. तर अशाच पद्धतीने मी इथे काय केलं होतं? समसंख्या प्रिंट केल्या होत्या. समसंख्या. तर इथे समसंख्या प्रिंट केल्या तर 0, 2, 4 बिग बे, बेदून 4 बे, 6 बे, 4 बे, 5 10. तर समसंख्या सगळ्या आपल्याकडे प्रिंट झाल्या. तर जास्त काही नाही, हेच होतं आपलं फॉर लूप. आय होप तुम्हाला समजलं असेल. आय होप तुम्हाला समजलं असेल, की फॉर लूप म्हणजे काय. तर तुम्ही सराव कराल याचा आणि खाली कमेंट कराल आणि तुम्हाला काही समजलं नसेल, सजेशन असतील त्याच्यासाठी पण खाली कमेंट कराल. आणि मी एवढंच बोलून इथे थांबतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू व्हाईल लूप, डू व्हाईल लूप आणि फॉर इन लूप म्हणजे काय. आणि ही जी प्लेलिस्ट आहे इथे, याला तुम्ही ॲक्सेस करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.